माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांचा अनोखा उपोषण थेट कर्जत पोलीस ठाण्याच्या बाहेर झोपून उपोषण करत आहेत। कर्जत पोलीस निरीक्षक हे कामचुकार असून त्यांची तत्काळ बदली करण्याची मागणी माजी आमदार सुरेश लाड यांच्याकडून होत आहे। हे आंदोलन सीमाबंदीच्या कामावर आक्षेप घेत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। कल्पतरू प्रकल्पातील शेतकऱ्यांवर दबाव टाकला जात आहे। पलसदरी येथील कल्पतरू प्रकल्पात अपंग शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप सुरेश लाड यांनी केला आहे। कल्पतरू कंपनीने ज्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत त्यांची सीमाबंदी करताना मोजणी करावी, तसेच अतिक्रमण थांबवावे। शेतकऱ्यांवरती अन्याय होत असल्यामुळे हे उपोषण सुरू असल्याचे लाड यांनी सांगितले। आम्ही शेतकरी जमीन ठेवायची का नाही ठेवायची? सिंधू बंडू कदम, माझा 2 सर्व नंबर आहेत तिथे। न्याय मागण्यासाठी या अगोदर कुठे कुठे गेला होता? पोलीस स्टेशनला पण तक्रार केली, तहसीलकडे कलेक्टरपर्यंत केली, तरी कोणी भाम घेतली नाही। माझ्याकडे झाडा आहेत। कधीपासून तुम्ही वर्ष 1.5 वर्ष झाला, कुणी दाद घरात घेतलीच नाही। आता काय पुढची भूमिका असेल? पुढची भूमिका आमच्या शेतकऱ्याला आपण न्याय द्यायला पाहिजे। हे भाऊ केलं, हे चांगलं केलं आमच्यासाठी। मी बोलतो न्याय मिळेल का यातून? न्याय मिळेल कसं? ते आता पाठीशी खंबीरपणे उभे असं न्याय मिळू शकतो ना। आता एक सरकारी लोकांना त्याची बाजू धरली तर आम्हाला न्याय कसा मिळेल? गुंडगिरी काय झाली? गुंडगिरी काय झाली तिथं? गुंड लोक काय तिथं आज काय झालं? आता गेल्या वर्षी होते, आम्ही तिथं ते मांडरी मारला गेले तर आम्ही धावत गेलो। आम्ही गेले 4-5 मोठ्या 4 व्हीलर होत्या, आम्ही गेले मग पळून गेले ते तिथनं लाईन मारली ते सर्वे नाही काय नाही। सर्वे करा, तुमची जागा तुम्हाला घेऊन टाका ना, आम्हाला नको आहे ना तुमची जागा। आमची लोक त्याला साथ करतात।